या सेक्शनमध्ये आपण जावास्क्रिप्टच्या काही बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. So what is JavaScript syntax? JavaScript syntax is the set of rules how JavaScript programs are constructed. ज्या वेळेस कधीही तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असणार आहात, त्या प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी काही रूल्स डिफाईन केलेले असतात, काही गाईडलाईन्स डिफाईन केलेले असतात, काही स्टँडर्ड्स सेट केलेले असतात आणि तुम्हाला तुमचा प्रोग्राम त्याच पद्धतीने लिहिणं अपेक्षित असतं. प्रत्येक लँग्वेजची अशी त्याची लेक्झिकल रूल्स असतात आणि तुम्हाला ते फॉलो करूनच प्रोग्रामिंग करावं लागतं. अदरवाईज तुमच्या प्रोग्राममध्ये एरर्स येतात किंवा तुमचा प्रोग्राम प्रॉपरली एक्झिक्यूट होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा कधीही तुम्ही जावास्क्रिप्टचा प्रोग्राम लिहिणार आहात, त्यावेळेस तुम्हाला सांगितलेल्या जो सिंटॅक्स आहे तो फॉलो करणं फार गरजेचं आहे. मग कशा पद्धतीचा सिंटॅक्स आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या आपण स्टेप बाय स्टेप इथे पाहणार आहोत. तर जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं? तर जावास्क्रिप्टमध्ये जर तुम्हाला व्हेरिएबल क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी var हा कीवर्ड वापरला जातो. var x किंवा let y. var आणि let हे ह्यामध्ये काय आहेत? कीवर्ड्स. आणि x आणि y काय आहेत? व्हेरिएबल्सची नावं. आणि हे व्हेरिएबल्स जर तुम्हाला वापरायचे असतील पुढे जाऊन प्रोग्राममध्ये तर तुम्ही असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल x इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 6. म्हणजेच काय केलं बघा, मी सुरुवातीला var x मी एक व्हेरिएबल डिफाईन केलं. त्या व्हेरिएबलचं नाव होतं x आणि त्यानंतर मी काय केलं, x इज इक्वल टू 5 म्हणजे त्या x मध्ये किती स्टोअर कर? 5. त्याच पद्धतीने मी लेट कीवर्डचा यूज करून y हे व्हेरिएबल डिफाईन केलं आणि त्याच्यामध्ये काय ठेवलं? 6. आणि मग त्याची जी काही ऍडिशन आहे पुढे कोड आपण केलेला आहे ते कुठल्या व्हेरिएबल मध्ये ठेवलेलं आहे? लेट z. म्हणजे बघा, कोणतंही व्हेरिएबल जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर तुम्हाला हे कीवर्ड्स वापरणं नेसेसरी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट व्हॅल्यूज. जावास्क्रिप्टमध्ये दोन प्रकारच्या व्हॅल्यूज असतात. एक असतात लिटरल्स आणि दुसरे असतात व्हेरिएबल्स. लिटरल्स म्हणजे फिक्स्ड व्हॅल्यूज आणि व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल व्हॅल्यूज. फिक्स्ड व्हॅल्यूज म्हणजे काय? थोडक्यात आपण त्यांना कॉन्स्टंट म्हणू शकतो की त्या चेंज होणार नाहीत. लिटरल मध्ये ज्या व्हॅल्यू ठेवणार त्या फिक्स्ड असणार आहेत आणि व्हेरिएबल मध्ये ज्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या काय होणार आहेत? यू कॅन चेंज दॅट व्हॅल्यूज. मग ज्यावेळेस तुम्हाला जावास्क्रिप्ट लिटरल्स लिहायचं असेल, बघा हे लक्षात ठेवायचं, लिटरल्स म्हणजे फिक्स्ड व्हॅल्यूज. तर मग त्याचा रूल कसा आहे? The two most important syntax rule for fixed values are. तर सर्वात आधी म्हणजे numbers. Number is a literal. आणि ते कसे लिहायचे? तर जसं आपण नॉर्मली लिहितो 1, 2, 100, 1000 किंवा 1.4, 10.5 म्हणजे तुम्ही डेसिमल नंबर पण वापरू शकता किंवा आपले सिंपल नंबर सुद्धा वापरू शकता. सो लिटरल्स कॅन बी अ नंबर. आणि दुसरी ह्याच्यामध्ये महत्वाची व्हॅल्यू आहे स्ट्रिंग्स. दुसरं लिटरल आपण कोणतं वापरू शकतो? स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय? आपला एखादं अक्षर, एखादं टेक्स्ट, एखादं सिक्वेन्स ऑफ लेटर्स, त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग. सो स्ट्रिंग्स आर रिटर्न विदिन डबल ऑर सिंगल कोट्स. जर तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये एखादी स्ट्रिंग डिफाईन करायची असेल तर ती तुम्ही डबल कोट्स मध्ये लिहायची किंवा सिंगल कोट मध्ये लिहायची. नंबर्स आर नॉट रिटर्न इन डबल कोट्स ऑर सिंगल कोट. जर स्ट्रिंग असेल तर तुम्हाला कंपल्सरी ते डबल कोट किंवा सिंगल कोट मध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जावास्क्रिप्ट व्हेरिएबल्स. मग व्हेरिएबल म्हणजे काय? विच व्हॅरीज. व्हेरिएबल म्हणजे काय? विच व्हॅरीज. मग जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल्स हे व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. तुम्हाला एखादी डेटाची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर तुम्ही ती व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आणि मग तुम्हाला जर हे व्हेरिएबल्स क्रिएट करायचे असतील तर त्यासाठी var, let आणि const हे व्हेरिएबल्स वापरले जातात. जसं की मगाशी सांगितलं तसं इक्वल टू साइनचा यूज करून
त्याला आपण काय करू शकतो, व्हॅल्यूज असाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मघाचच आहे बघा, लेट x इज इक्वल टू 6. या ठिकाणी x काय आहे, व्हेरिएबल. x काय केलं, x काय आहे, व्हेरिएबल, आणि x इज इक्वल टू 6 म्हणजेच आपण त्या व्हेरिएबलला काय केली, व्हॅल्यू असाइन केली. किती व्हॅल्यू असाइन केली, 6. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जावास्क्रिप्ट ऑपरेटर्स. जावास्क्रिप्ट मध्ये अनेक ऑपरेटर्स आहेत. तर त्याच्यातलं बेसिक ऑपरेटर आहे अरिथमॅटिक ऑपरेटर्स, ज्याच्यामध्ये येतं प्लस, मायनस, इंटू आणि डिव्हिजन टू कम्प्युट व्हॅल्यूज. जर तुम्हाला काही अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, जावास्क्रिप्ट ऑपरेटर्स यूज करू शकता. याच्या व्यतिरिक्त असाइनमेंट ऑपरेटर, जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इक्वल टू ऑपरेटर, हे जर व्हॅल्यूज तुम्हाला असाइन करायचे असतील व्हेरिएबल्सला तर तुम्ही कोणतं ऑपरेटर वापरू शकता, इक्वल टू. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे जावास्क्रिप्ट एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन ऑफ व्हॅल्यूज, व्हेरिएबल्स अँड ऑपरेटर्स. What is expression? Combination of values, variables and operators. आणि ज्यांचं एकत्रीकरण करून आपण एखादी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत त्याला काय म्हणतात, एक्सप्रेशन. आणि ज्यावेळेस आपण हे एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करणार आहोत तर त्याला म्हणतात एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन. म्हणजेच काय, एखादं एक्सप्रेशन तयार केलं, त्याच्यातून जी व्हॅल्यू तयार होतीये तेव्हा आपण काय म्हणणार आहे, एक्सप्रेशन इज इव्हॅल्युएटेड. फॉर एक्झाम्पल 5 into 10 इव्हॅल्युएट्स टू 50. मग याच्यामध्ये 5 into 10 काय झालं, आपलं एक्सप्रेशन. 5 आणि 10 काय झाल्या, व्हॅल्यूज. ते जर एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं, किंवा आता इथे आपण कन्सिडर करू शकतो बघा, 5 आणि 10 काय आहेत, लिटरल्स, आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आउटपुट येत आहे 50. म्हणजे 5 into 10 चे इव्हॅल्युएशन काय आलेलं आहे, 50. सिमिलरली खाली एक एक्झाम्पल आहे x into 10. आता x काय आहे बघा, व्हेरिएबल, व्हेरिएबल इंटू लिटरल, ठीक आहे, आणि इथे स्टार काय झाला आपला, ऑपरेटर. सो x into 10 हे पण काय झालं, आपलं एक एक्सप्रेशन. आता समजावं म्हणून आपल्याला इथं सिंपल एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, पण एक्सप्रेशन्स हे मोठे मोठे सुद्धा असू शकतात, कॉम्प्लिकेटेड सुद्धा असू शकतात, आणि वेगवेगळे ऑपरेटर्स. म्हणजे इथं मी तुम्हाला फक्त बेसिक ऑपरेटर्स सांगितलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक ऑपरेटर्स आहेत जे की जावास्क्रिप्ट मध्ये वापरले जातात. दुसरे एक ऑपरेटर आहे प्लस. जावास्क्रिप्ट मध्ये प्लस हे ऑपरेटर कॉन्कॅटिनेशन साठी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, डबल कोट मध्ये इथे लिहिलेलं आहे जॉन, म्हणजे आपण इथं स्ट्रिंग लिहिली, त्यानंतर मी लिहिलंय प्लस, आणि त्यानंतर पुन्हा डबल कोट्स, एम्प्टी, एम्प्टी डबल कोट्स म्हणजे इथं स्पेस, आणि पुन्हा प्लस, आणि त्याच्यानंतर पुन्हा लिहिलंय डो. आता ह्याचा अर्थ काय, तर मला आता दोन स्ट्रिंग जोडायच्या आहेत. ज्यावेळेस आपल्याला स्ट्रिंग जोडायच्यात किंवा त्यालाच आपण स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन म्हणतो, तर त्यावेळेस इथं प्लसचा अर्थ टिपिकल ऍडिशन असा घेतला जात नाही. तर या ठिकाणी प्लस कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर म्हणून काम करतं, आणि जॉन डो अशी स्ट्रिंग आपल्याला मिळणार आहे. सो नेहमीच्या आपल्या सिंटॅक्स प्रमाणे आपण स्ट्रिंग्स, सगळ्या स्ट्रिंग्स कशामध्ये लिहिल्या, डबल कोट मध्ये. सगळ्या स्ट्रिंग्स कशामध्ये लिहिलेल्या आहेत, डबल कोट्स मध्ये, आणि त्या कॉन्कॅटिनेट कशाने केलेल्या आहेत, प्लस ऑपरेटरनी. जेव्हा कधीही तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये कॉन्कॅटिनेशन करायचं असेल, दोन शब्द लिटरल शब्द, व्हॅल्यूज शब्द, व्हेरिएबल तुम्हाला कॉन्कॅटिनेट करायचे असतील तर प्लस साइनचा यूज करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट कीवर्ड्स. व्हाट आर दी जावास्क्रिप्ट कीवर्ड्स? They are used to identify actions to be performed. जावास्क्रिप्ट मध्ये असे अनेक शब्द आहेत जे की आपण वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी वापरतो. तर असे शब्द जे आहेत त्यांना रिझर्व्ह वर्ड्स असं म्हणतात, आणि जावास्क्रिप्ट मध्ये असे कीवर्ड्स आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ लेट असेल, फॉर, इफ, स्विच, हे काय झाले, कीवर्ड्स, आणि ते ऍज अ व्हेरिएबल नेम म्हणून आपण वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल लेट स्विच, रॉंग. लेट इफ,
wrong. तर ज्यावेळेस तुम्हाला कीवर्ड तुम्ही डिफाईन करणार आहात, कीवर्ड्स आर ऑलरेडी रिझर्व्ह वर्ड्स डिफाईन्ड बाय दी जावास्क्रिप्ट, तर ते तुम्हाला व्हेरिएबल म्हणून किंवा आयडेंटिफायर म्हणून किंवा लिटरल म्हणून वापरता येत नाही. सो वेगवेगळे कीवर्ड्स आहेत, जसं की मी आता एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेली आहे. लेट आहे, व्हॅर आहे, कॉन्स्ट आहे, ट्राय आहे, रिटर्न आहे, फंक्शन आहे. तर हे कीवर्ड्स तुम्ही लिटरल म्हणून किंवा व्हेरिएबल आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट कमेंट्स. जेव्हा कधीही तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिता तर त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत किंवा एखादी गोष्टीचं एक्सप्लेनेशन काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. कमेंट्स आर ऑलवेज इग्नोर्ड. कमेंट्स ह्या एक्झिक्यूट होत नाहीत. तुमचा प्रोग्राम रीडेबल होण्यासाठी किंवा पर्टिक्युलर फंक्शनचं यूज काय आहे हे डिफाईन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, कमेंट्स वापरू शकता. मग जावास्क्रिप्ट मध्ये कमेंट लिहिण्याची पद्धत कशी आहे, तर तुम्ही डबल स्लॅश वापरू शकता किंवा स्लॅश स्टार स्टार स्लॅश याच्यामध्ये तुम्ही तुमचं वाक्य लिहू शकता. आणि हे ऑपरेटर्स वापरून जेव्हा कधी तुम्ही एखादी लाईन लिहिता तर त्याला काय कन्सिडर केलं जातं, कमेंट. सो कमेंट्स आर ऑलवेज इग्नोर्ड अँड दे विल नॉट बी एक्झिक्युटेड. फॉर एक्झाम्पल इथं बघा, स्लॅश स्लॅश आय विल बी एक्झिक्युटेड म्हणजेच काय, ही ऍक्च्युली कमेंट आहे. हे जे ग्रीन लाईन मधलं स्टेटमेंट आहे ते कधीही एक्झिक्यूट होणार नाही. किंवा ह्या ठिकाणी स्लॅश स्लॅश x इज इक्वल टू 6 आय विल नॉट बी एक्झिक्युटेड. आता इथे x इज इक्वल टू 6 डिफाईन केलेलं आहे, पण त्याच्या आधी काय आहे, डबल स्लॅश. म्हणजेच काय, ही कमेंट आहे आणि कमेंट्स आर ऑलवेज इग्नोर्ड. ते कधीही एक्झिक्यूट केले जाणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर म्हणजे काय, जावास्क्रिप्ट नेम्स. Identifiers are used to name variables and keywords and function. म्हणजेच बघा, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला नाव देणार आहात किंवा एखाद्या फंक्शनला नाव देणार आहात त्याला काय म्हणायचं, आयडेंटिफायर. मगाशी आपण बघितलं लेट एक्स, ठीक आहे, तर ते एक्स काय आहे, आयडेंटिफायर. लेट वाय, वाय काय आहे, आयडेंटिफायर किंवा व्हेरिएबल नेम पण आहे. The rules for legal names are the same in most programming language. ज्या वेळेस तुम्हाला एखादा आयडेंटिफायर लिहायचा आहे, एखादं नाव द्यायचं आहे, तर त्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये काही रूल्स असतात. तर ते जवळजवळ सगळीकडे सारखे असतात की तुमचं जे काही आयडेंटिफायर आहे ते लेटरनी सुरू व्हावं, त्याच्यामध्ये डॉलर साइन आणि अंडरस्कोर अलाउड आहेत, तसंच डिजिट्स अलाउड आहेत. पण स्पेशल सिम्बॉल्स असतात, हॅश असेल किंवा दुसरे सिम्बॉल्स असतील, ॲट दी रेट असेल, these are not allowed in identifiers. Identifiers are only made up of letters, digit, underscore and dollar signs. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आयडेंटिफायर म्हणून इतर स्पेशल सिम्बॉल्स वापरू शकत नाहीत. आणि अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाची नोट अशी असते की जो काही डिजिट असतो म्हणजे नंबर, तो तुम्ही अक्षर त्या आयडेंटिफायर मध्ये कुठेही वापरू शकता, फक्त फर्स्ट लेटर म्हणून वापरू शकत नाही. आयडेंटिफायर क्रिएट करताना पहिलं अक्षर असावं लागतं किंवा पहिला अंडरस्कोर असावा लागतो किंवा पहिल्यांदा डॉलर साइन असावं लागतं. नंबरनी आयडेंटिफायरची सुरुवात होत नाही, पण फर्स्ट लेटर सोडता पुढे तुम्ही कुठेही नंबर वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे केस सेन्सिटिव्हिटी. जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर्स हे फार केस सेन्सिटिव्ह आहेत. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, तर कॅपिटल स्मॉल मधला डिफरन्स हा इथं मॅटर करतो. म्हणजेच काय, जर खाली दोन उदाहरणं दिलेत बघा, लास्ट नेम ह्याच्यामध्ये एन कॅपिटल आहे आणि लास्ट नेम याच्यामधला एन स्मॉल आहे, तर हे दोन वेगळे वेगळे व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे एखादं अक्षर जरी कॅपिटलचं स्मॉल आणि स्मॉलचं कॅपिटल झालं तरी सुद्धा ते वेगवेगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्यामुळे जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. इव्हन सिंटॅक्स मध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही एखादा सिंटॅक्स लिहिता तो जरी चुकला तरी सुद्धा तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही.
तर खाली जसं दिलेलं आहे की लास्ट नेम इज इक्वल टू डो आणि लास्ट नेम इज इक्वल टू पीटरसन, हे दोन्हीही वेगवेगळे गोष्टी आहेत. त्यानंतर जावास्क्रिप्ट अँड कॅमल केस. तर बऱ्याचदा आपण व्हेरिएबल्स लिहिताना वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. फॉर एक्झाम्पल बघा, हायफन म्हणजेच कसं, फर्स्ट डॅश नेम, ह्याच्यामध्ये मध्ये जो डॅश दिलाय त्याला आपण काय म्हणतो, हायफन. किंवा मास्टर डॅश कार्ड, ह्याला आपण काय म्हणतो, हायफन. तर जावास्क्रिप्ट मध्ये हायफन्स अलाउड नाहीयेत. तर त्याच्यामुळे तुम्ही असे शब्द वापरू शकत नाही. जर तुम्ही हायफन वापरला असेल तर तो मायनस म्हणून कन्सिडर केलं जातं, मायनस साइन अरिथमॅटिक मधलं प्लस मायनस. त्याच्यामुळे हायफन्स आर नॉट अलाउड इन जावास्क्रिप्ट. पण तुम्ही अंडरस्कोर वापरू शकता, म्हणजे फर्स्ट डॅश अंडरस्कोर नेम अलाउड, मास्टर अंडरस्कोर कार्ड अलाउड. जसं की आपण आयडेंटिफायर मध्ये बघितलं होतं की अंडरस्कोर अलाउड आहे आणि डॉलर साइन अलाउड आहे. त्यानंतर बऱ्याचदा जावास्क्रिप्ट मध्ये पास्कल केस वापरली जाते किंवा त्यालाच काय म्हणतात, अप्पर कॅमल केस. याच्यामध्ये काय केलं जातं की दोन वर्ड्स जर जॉईन करायचे असतील तर त्यातलं पहिलं अक्षर कॅपिटल केलं जातं. बघा, फर्स्ट नेम एफ कॅपिटल एन कॅपिटल, इंटरसिटी आय कॅपिटल सी कॅपिटल, लास्ट नेम एल कॅपिटल एन कॅपिटल, मास्टर कार्ड एम कॅपिटल सी कॅपिटल. तर ह्याला काय म्हणायचं, अप्पर कॅमल केस किंवा पास्कल केस. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचे आयडेंटिफायर किंवा नेम्स डिफाईन करू शकता. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे लोअर कॅमल केस. लोअर कॅमल केस मध्ये काय आहे बघा, दोन वर्ड्स असतील तर पहिल्या शब्दातलं पहिलं लेटर लोअर आहे पण दुसऱ्या शब्दातलं पहिलं लेटर कॅपिटल. तसंच बघा, मास्टर कार्ड, मास्टर पूर्णपणे स्मॉल आहे, सी कॅपिटल कार्ड. इंटरसिटी आय स्मॉल सी कॅपिटल. तसंच लास्ट नेम मध्ये एल स्मॉल एन कॅपिटल. तर ह्याला म्हणायचं लोअर कॅमल केस. तर तुम्ही लोअर कॅमल केस वापरू शकता, अप्पर कॅमल केस वापरू शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमचे व्हेरिएबल्स किंवा आयडेंटिफायर्स डिफाईन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट कॅरेक्टर सेट. जावास्क्रिप्ट काय करतो, युनिकोड कॅरेक्टर सेट वापरतो. आणि युनिकोड कॅरेक्टर सेट मध्ये काय होतं की जे काही आपण कॅरेक्टर्स वापरलेत, पंक्च्युएशन वापरलेत किंवा वेगवेगळे सिम्बॉल्स वापरले आहेत, ते जवळजवळ संपूर्ण जगामध्ये कव्हर केले जातात. त्यामुळे जावास्क्रिप्ट ऑलवेज युजेस युनिकोड कॅरेक्टर सेट विच इज कॉमन. सो मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेस तुम्ही हा कोड वापरता त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचा जो काही कोड आहे तो कुठेही एक्झिक्यूट केला तरी तो प्रॉपरली एक्झिक्यूट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंगल लाईन कमेंट्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे सिंगल लाईन कमेंट्स स्टार्ट विथ डबल स्लॅश. डबल स्लॅश मध्ये कोणतंही टेक्स्ट लिहिलं तर ती सिंगल लाईन कमेंट म्हणून कन्सिडर केली जाते अँड ऑल दीज लाईन्स आर इग्नोर्ड बाय दी जावास्क्रिप्ट. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे डबल स्लॅश चेंज हेडिंग, ही काय झाली, कमेंट. डबल स्लॅश चेंज हेडिंग, ही काय, चेंज पॅरेग्राफ, ही काय झाली, कमेंट. अँड कमेंट आर ऑलवेज इग्नोर्ड बाय दी जावास्क्रिप्ट. सो सिंगल लाईन साठी काय आहे, डबल स्लॅश. पण जर तुम्हाला मल्टीलाईन कमेंट्स द्यायची असेल तर त्यासाठी वेगळा सिंटॅक्स आहे. मल्टीलाईन कमेंट स्टार्ट विथ स्लॅश स्टार अँड स्टार स्लॅश. मल्टीलाईन कमेंट्स स्टार्ट विथ स्लॅश स्टार अँड एंड्स विथ स्टार स्लॅश. कोणतंही टेक्स्ट जर तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिलं तर ते जावास्क्रिप्ट इग्नोर करणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे हा जो कोड दिसत आहे हा काय आहे, मल्टीलाईन कमेंट. जर तुम्हाला एखादा संपूर्ण ब्लॉकच कमेंट मध्ये टाकायचा आहे तर तुम्ही काय करू शकता, मल्टीलाईन कमेंट्सचा यूज करू शकता, स्लॅश स्टार स्टार स्लॅश. तर बऱ्याचदा ह्याचा यूज कधी होणार आहे,
की तुम्हाला एखाद्या कोडचं एक्झिक्युशन स्टॉप करायचं आहे किंवा कोड टेस्ट करायचा आहे, तर प्रत्येक वेळेस डिलीट न करता तुम्ही काय करू शकता, तुमचा जो काही कोड आहे तो कमेंटमध्ये टाकू शकता किंवा एखादं लाईन टेस्ट करायची आहे, तर एक लाईन कमेंटमध्ये टाका, दुसरी एक्झिक्यूट करा. ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही लाईन्स आहेत किंवा सॉरी तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या काय करू शकता, यूज करू शकता.